हरिओम. आज मंगळवार 24 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करेल त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरं, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षणच आहे, विलक्षण आहे, आणि तो भोग येण्याचा समय आला म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो. आणि मग तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञा पालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावं. विकार हे काही मुळात टाकाऊ नयेत, ते भगवंतानेच दिलेत, हे पण बरोबर. म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असेलच असेल, किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावं, विकारांनी आपल्याला वापरू नये. पहिल्याने प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावं. चिकाटीने ते प्रेम वाढवावं, म्हणजे मग नंतर वस्तूंचं महत्व निघून जातं आणि मग भगवंत तेवढा शिल्लक उरतो. भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडू नये. त्याचे नाम घेतल्याने हे साधतं. म्हणून नाम घेत जा असं मी सतत सांगतो. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदलाही मिळत नाही. परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका करावा तितकं समाधान अधिकाधिक असतं. ज्ञानमार्ग असो, भक्ती मार्ग असो, खरा मी कोण हे ओळखण्यासाठी सर्व साधन असतात. आज आपल्याला आपल्यापाशी खोट्या मीच प्राबल्य आहे आणि ते नाहीचं करणं जरुरीच आहे. खोटा मी गेला की खऱ्या मीला कुठून आणायची जरुरी नाही, तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतः सिद्ध आहेच. म्हणून खोट्या मीला मारण्यासाठी भगवंताचं दास्यत्व पत्करणं फार आवश्यक आहे. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. नामस्मरण हे भक्ती मार्गाचं मुख्य साधन आहे. नामस्मरणाने भगवंताचं प्रेम अनायास उत्पन्न होतं. ते तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या, हेच माझं सांगणं आहे. काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, तर मग ते घेण्यास विलंब किंवा चालढकल करण्यात काय हशील आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.